Hello lovely kids, let's read English moral story with Marathi translation. The broken pot, तुटलेले भांडे. मुलांना इंग्रजी गोष्टी मराठी अर्थासोबत ऐकवूयात. चला तर मग. Firstly, welcome to PK's Learning, and for more educational and easy solutions, don't forget to subscribe the channel. The broken pot. A woman carried 2 pots to fill water from the well every day. एक बाई दररोज विहिरीतून पाणी भरण्यासाठी 2 हंडे घेऊन जायची. चित्रात दाखविल्याप्रमाणे. One of the pots was cracked and the other was perfect. एका भांड्याला तडे गेले होते म्हणजे ते तुटलेले होते आणि दुसरे भांडे परिपूर्ण होते म्हणजे तुटलेले नव्हते, चांगल्या अवस्थेत होते. At the end of the long walk from the well to the house, the cracked pot arrived only half full, while the other delivered full portion of the water. विहिरीपासून घरापर्यंत लांब चालत जाताना तुटलेल्या भांड्यात फक्त अर्धेच पाणी तर दुसऱ्या भांड्यात पूर्ण पाणी मिळत असे, कारण तुटलेल्या भांड्यातून काही पाणी खाली गळत असे. This went on for many months. हे अनेक महिने चालू राहिले. The perfect pot always felt proud of its perfection, but the cracked pot felt ashamed of its imperfection. म्हणजेच परिपूर्ण भांड्याला, चांगल्या भांड्याला नेहमीच त्याच्या परिपूर्णतेचा अभिमान वाटत असे, गर्व वाटत असे, पण तुटलेल्या भांड्याला त्याच्या अपूर्णतेची लाज वाटत असे. One day, the cracked pot spoke to the woman and wailed, "Oh, how ashamed I am of myself! This crack in my side leaks and spills water on our way back to your house. Yet you carry me every day." एके दिवशी ते तुटलेले मडके त्या बाईशी रडत बोलले, आक्रोश करत बोलले, "अरे रे, मला स्वतःची किती लाज वाटते. माझ्या बाजूच्या भेगेतून तुमच्या घरी परत जाताना पाणी गळते आणि सांडते, तरीही तुम्ही मला दररोज घेऊन जाता. येथे मडक्याला आपण काहीच कामाचे नाही असे वाटत होते." The woman gently smiled and said, "I know about your flaw, so I planted flower seeds on your side of the path. You water these beautiful flowers daily while we come back. Without you, they would never have bloomed. You helped me to create beautiful garden. You helped the nature." ती बाई हळूच हसली आणि म्हणाली, "मला तुझी कमतरता म्हणजे तुझा दोष माहित आहे, म्हणून मी तुझ्या रस्त्याच्या कडेला फुलांचे बी लावले. आपण परत येताना तू रोज या सुंदर फुलांना पाणी घालतोस. तुझ्याशिवाय ते कधीच फुलले नसते. तू मला सुंदर बाग तयार करण्यास मदत केली. तू निसर्गाला मदत केलीस." Moral of the story: Never compare to yourselves to others. Be happy with what you are and what you have. स्वतःची तुलना कधीही इतरांशी करू नका. तुम्ही जे आहात आणि तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी राहा, कारण प्रत्येक जण खास असतो. फक्त आपल्याला आपल्या स्वतःमधले चांगले गुण शोधता आले पाहिजे. मुलांनो, इंग्रजी कथा मराठी अर्थासहित ऐकूया. ह्या सिरीज मधली ही अजून एक नवीन कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. Thanks for watching. Don't forget to subscribe the channel for more updates.